नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, मी अगोदरच्या अनेक व्हिडिओजमध्ये नेहमी सांगतो की मी जनरली सगळे माझे राजकीय विश्लेषण करत असताना मी कधीही कुठल्या पक्षाची बाजू घेत नाही. त्याला एकच एक्सेप्शन असतं, ते म्हणजे जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेला मात्र मी माझ्या ज्या पक्षामध्ये मी ॲक्टिव्ह आहे, ज्या पक्षाचा मी एकेकाळी पदाधिकारी होतो, त्या पक्षाची मी बाजू घेतो आणि त्यांनी केलेली चांगली कामं मी जनतेपुढे आणण्याचा प्रयत्न करतो. मुंबई महापालिका, ठाणे महानगरपालिका आणि इतर राज्यामध्ये सगळं महानगरपालिकांचे इलेक्शन्स आता सुरू झाले आहेत. मुंबईचे इलेक्शन 15 जानेवारीला होणार आहे. या दरम्यान जे विरोधी पक्षाने म्हणजे सत्ताधारी पक्षातला भारतीय जनता पक्ष जो शिवसेनेमध्ये 1985 सालापासून सत्तेत सहभागी होता, त्यांनी शिवसेनेवर जे टीकास्त्र सोडलं आहे त्याला योग्य प्रत्युत्तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे युवा नेते म्हणजे राजसाहेबांचा मुलगा, या दोघांनी योग्य रीतीने सातत्याने ते देतातच आहेत. पण ते पक्षाच्या लेवलला होत आहे. त्या पक्षाच्या बरोबरीने जनतेसमोर शिवसेनेने काय चांगली कामं केली आहेत हे जनतेसमोर येणं आवश्यक आहे. आणि एक निष्ठावंत सैनिक म्हणून मी हे काम नेहमी करत आलो आहे आणि ह्यावर्षी पण करणार आहे. मित्रांनो, आज जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने जे प्रचंड मोठं काम महापालिकेच्या माध्यमातून गेली जवळजवळ 40 वर्ष, हे सगळे म्हणतात की 25 वर्ष शिवसेना सत्तेत होती. नाही, शिवसेना ॲक्च्युली 40 वर्षापैकी 35 वर्ष सत्तेमध्ये होती. 1985 पासून ते 2022पर्यंतचा साधारण 40 वर्षाचा काळ होता. त्यातली 92 ते 97 ह्या काळामध्ये शिवसेना नव्हती, तर काँग्रेस सत्तेवर होती. पण या काळामध्ये शिवसेनेने जी काही प्रचंड कामं नागरिकांचं जीवन सुसह्य करण्यासाठी केलं आहे, म्हणजे पाणी पुरवठा आहे, कचऱ्याचा निचरा आहे, त्यानंतर स्टॉर्म वॉटरच्या याच्यामध्ये म्हणजे वादळाच्या दिवसात, पावसाच्या दिवसात जे पाणी मुंबई तुंबते त्याच्यासाठी त्यांनी काय केलं आहे, जनतेची जे हेल्थच्या सेक्टरमध्ये शिवसेनेने काय काम केले या 35 वर्षाच्या काळामध्ये, हे सर्व मी जनतेसमोर घेऊन येणार आहे. आणि त्या सिरियलमध्ये आजचा हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओच्याद्वारे मी जनतेसमोर एक सत्य घटना मांडण्याचे प्रयत्न करणार आहे. ती म्हणजे पाणी पुरवठ्याच्या क्षेत्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने गेल्या म्हणजे सत्तेत असलेल्या 35 वर्षाच्या काळामध्ये जे महाप्रचंड कार्य केलं आहे ते तितकंसं जनतेच्या पुढ्यात आलेलं नाही आहे. ते मी आज मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि विरोधी म्हणजे सत्ताधारी पक्ष जो आहे भारतीय जनता पक्ष आणि गद्दारांची जी सेना आहे, यांनाही या माझ्या व्हिडिओद्वारे एक उत्तर देण्याचा एक सामान्य शिवसैनिक म्हणून मी प्रयत्न करणार आहे. आम्ही लहान असताना काय होतं माहिती आहे का, रोजची पाणी टंचाई, चाळीमध्ये घराघरामध्ये भांडणं त्या पाण्यावरनं, कारण ठराविक काळामध्येच यायचं ते. पण पूर्वी 3ऱ्या-4थ्या माळ्यावर देखील पाणी चढायचं म्युन्सिपाल्टीचं, ते कालांतराने बंद झालं. कमी दाबाचा पुरवठा सुरू झाला, त्यामुळे चाळी घराघरामध्ये भांडणं, हाऊसिंग सोसायटीमध्ये पाण्यावरनं भांडणं किंवा अनियमित पाणी पुरवठा, एक दिवसातनं तासभरच पाणी पुरवठा वगैरे. आणि श्रीमंत वस्तीमध्ये पूर्वीपासून काँग्रेसच्या राज्यामध्ये हवा तेवढा पाणी पुरवठा केला जायचा. पण ह्या सर्वांना पाणी ही गोष्ट श्रीमंतांपासून गरिबांसाठी समान वेळेमध्ये, समान ठिकाणी आणि भरपूर पाणी पुरवठा करण्याचं यशस्वी पद्धत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये अंमलात आणली. मुंबईला जो मित्रांनो पाणी पुरवठा केला जातो तो टोटल 7 तलावातर्फे, त्यातील तानसा, तुळशी, विहार आणि मोडकसागर जुना, हे 4 जुने तलाव, कळलं की नाही. आणि त्यांची जी पूर्ण क्षमता आहे ती फक्त लिमिटेड अशा विभागासाठीच पाणी पुरवठा. आज मुंबईची लोकसंख्या जवळजवळ 2 कोटी आहे, तर ह्या तलावांची काय कपॅसिटी म्हणजे क्षमता 2 कोटी लोकांना नियमित चांगल्या शुद्ध पाणी देण्याची कधी नव्हती नाही ही गोष्ट. आणि हे सर्व तलाव 1860 ते 1948 या काळामध्ये बांधले गेले. मोडकसागर आणि मिडल वैतरणा म्हणजे लोअर वैतरणा हे साधारण 1954 ते 56 बांधले गेले. त्यानंतर अप्पर वैतरणा 1972 साली बांधला गेला. पण याची कपॅसिटी त्यावेळेला मुंबईची लोकसंख्या कमी होती, आजच्यासारखी 2 कोटी नव्हती, कळलं की नाही.
म्हणून शिवसेना 1985 साली सत्तेवर आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तर विजनच होतं की सर्वांना शुद्ध पाण्याचा पुरवठा मुबलक आपण करायला पाहिजे. आणि त्यांच्या नेतृत्वानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा मुंबई महापालिकेची सूत्र स्वतःच्या हातात धरली, राजकीय सूत्र हाती घेतली, त्यांनी पद्धतशीरपणे गेल्या 35 वर्षाच्या काळामध्ये 1985 ते 2014पर्यंत आज इतकं शिस्तबद्ध पद्धतीने कालबद्ध पद्धतीनं मुंबईचा पाणीपुरवठा इतकी चांगली सुधारणा केली की आज मी तुमच्याशी बोलत असताना मुंबईमध्ये 365 दिवस शुद्ध पाण्याचा पुरवठा मुंबई महानगरपालिकेतर्फे झोपडपट्टीपासून ते उंच स्कायस्क्रॅपर ज्या बिल्डिंग्ज आहेत त्यामधील जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा महापालिकेतर्फे रोज सातत्याने 365 दिवस केला जातो. 3.4 बिलियन लिटर्स पाणी रोजच्या रोज मुंबई शहराला सबबजना या तलावाच्या माध्यमातून पुरवठा केला जातो. हा चमत्कार कसा झाला? हा चमत्कार नाही आहे, हे एक व्हिजन आहे. हे उद्धव साहेबांचे, शिवसेनेचं आणि उद्धव साहेबांचं हे व्हिजन आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं, की मुंबईतील सर्व नागरिकांना इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर कास्ट, रिलिजन, त्यांचे फायनान्शियल पोझिशन, सर्वांना पिण्याचं पाणी शुद्ध मिळालंच पाहिजे. हा हट्ट उद्धव साहेबांनी त्यांच्या हातात सूत्र आल्यावर धरला आणि तो त्यांनी तडीच नेऊन दाखवला, करून दाखवलं म्हणतात ना, त्यापैकी हा एक भाग आहे की मुंबईला आज ह्या क्षणाला शुद्ध पाण्याचा पुरवठा मुबलकरित्या 365 दिवस केला जातो. ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची विजन आहे. 1985 ते 2014मध्ये म्हणजे भातसा आणि मिडल वैतरणा हे महाकाय तलाव ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये जे बांधले गेले, त्याचे मूळ सूत्रधार कल्पना ही सर्व उद्धव साहेबांनी त्यांच्याकडे आल्यानंतर ती पूर्णत्वाला नेण्याचं काम, त्या प्रकल्पाच्या मागे सातत्याने त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन, त्याचा पाठपुरावा करून ते प्रकल्प पूर्ण करण्याचं सगळं श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जातं. कळलं की नाही? यामुळे आज चाळीमध्ये भांडणं नाही आहेत पाण्यावरनं. सोसायट्यांना आज 24 तास पाण्याचा पुरवठा होतो. 3-4 तास जे पाणी मिळतं त्यात मुबलक पाणी पुरवठा केला जातो. आज सगळे जे पोहण्याचे तलाव आहेत त्याला देखील मुबलक पाणी पुरवठा जातात. आणि हे सगळं पाणी शुद्ध असतं, पिण्याचं पाणी असतं. जे आपण पाणी पितो ते सगळं शुद्ध पाणी असतं. मग आपल्या घरामध्ये ॲक्वागार्ड लावतो हे आपल्याला खाज आहे म्हणून, कळलं की आपल्याला गरज आहे. पण मुंबई महापालिकेतून जेव्हा त्यांच्या टॅपमधनं आपल्या घरामध्ये नळाद्वारे पाणी येतं, ते पाणी शुद्ध करून मुंबई महापालिका आपल्याला पुरवत असते आणि अत्यंत स्वस्त दरामध्ये पुरवत असते. कळलं की नाही? आज 2007 साली जे म्हणजे 1985 साली जे प्रोजेक्ट हे दोन भातसा आणि मिडल वैतरणा जे महाकाय प्रकल्प उद्धव साहेबांनी मुंबई महापालिकेतर्फे राबवले आणि तडीस नेले यशस्वीरित्या, ही दोन्ही धरणं बांधून मुंबईला जो पाणीपुरवठा केला याचं सर्व श्रेय त्यांना जातं. कळलं की नाही? आणि मुख्य म्हणजे काय, हे दोन्ही तलाव पूर्वी कसं होतं, मुंबईला पाणी पुरवठा झाला, तलाव भरले की ते सगळं पाणी समुद्रावर वाहून जायचं. आज ती परिस्थिती नाही आहे. आज उद्धव साहेबांनी स्वतः मेहनत करून, स्वतः त्याचा पाठपुरावा करून हे जे म्हणजे भातसा आणि मिडल वैतरणा जे मध्यवैतरणा जे प्रकल्प आहे, हे आतून जमिनीखाली जवळजवळ 150-200 फूट जाऊन ते आतून एकमेकाला तलाव जोडलेले आहेत. त्यामुळे ही धरणं जर भरली किंवा इतर तलाव जर भरले तर हे सर्व तलाव आतून एकमेकाला जोडलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील जे तलाव आहेत शहापूर तालुक्यातले, ते सर्व तलाव एकमेकाला जोडलेले आहेत. म्हणजे एक धरण बनलं तर त्या धरणातलं पाणी समुद्राला वाहून जात नाही, ते दुसऱ्या तलावामध्ये येतं. कळलं की नाही? म्हणजे मोडक सागर असेल किंवा मिडल वैतरणाचा जर तलाव भरला तर त्यातलं पाणी हे भातसामध्ये जातं. कारण भातसा हा अतिप्रचंड मोठा असा प्रकल्प आहे आणि भातसा धरण एक फार क्वचित पूर्णपणे भरून वाहतं. कळलं की नाही? एक 3-4 वर्षांनी एकदाच ते धरण पूर्णपणे भरून वाहतं. तर त्याचं पाणी इतर तलावातलं जे वाहून जाणारं पाणी ते त्या तलावामध्ये येतं. त्यानंतर हे सगळं पाणी मुलुंड आणि भांडुपला जो जलशुद्धीकरण प्रकल्प आहे तिकडे येतं. ते पाणी गाळलं जातं. नैसर्गिकरित्या त्याची गाळणी होते आणि त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचे जे बॅड बॅक्टेरिया सगळे मारून त्याचा पुरवठा मोठमोठ्या जलवाहिन्यांतर्फे मुंबई शहराला होत जातं. आता मुंबई शहराचे 3 विभाग आहेत. एक प्रॉपर मुंबई शहर जे जुनं शहर आहे ते, त्यानंतर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई असे हे जे 2 भाग आहेत. त्यामध्ये ठाणे म्हणजे जे छोटे तलाव आहेत
तुळशी, तांचा, वैतरणा आणि विहार हे छोटे तलाव आहेत. यांच्यामध्ये जे पाणी साठतं ना ते पाणी प्रॉपर मुंबई शहराला जातं. जे जुनं शहर आहे म्हणजे कुलाब्यापासून जे दादरपर्यंत माहीमपर्यंत जे शहर आहे त्याला ह्या 3 जुन्या तलावातनं छोटे तलाव आहेत त्यातनं त्याचं पाणी त्यांना दिलं जातं. ते पाणी मलबारीला जे मोठा अंडरग्राऊंड टँक महापालिकेने बांधले तिकडे येतं ते पाणी, तिथे साठवलं जातं आणि त्यानंतर त्याचा चांगल्या दाबाने पुरवठा केला जातो. वेस्टर्न सबब आहेत त्यांना वैतरणा सिस्टीम जी म्हटली जाते, वैतरणा तलावाची जी सिस्टीम म्हटली आहे त्याच्यातर्फे पश्चिम सबबनं सगळ्यांना पाणी पुरवलं जातं. आणि जे ईस्टर्न भातसा प्रकल्प म्हटलं जातं त्याच्यातनं पाणी हे ईस्टर्न सबबला ठाणे बिणे या म्हणजे मुलुंडच्या परिसरामध्ये सगळीकडे भांडूप या परिसरामध्ये ते पाणी पुरवलं जातं. असं महाकाय प्रचंड शिवसेनेने काय करून दाखवलं, तर हेच करून दाखवलं की ज्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक चाळीमध्ये, प्रत्येक झोपडपट्टीमध्ये होते, जी बायकांमध्ये पाण्यावर जीवघेणी भांडणं होत होती, ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या एका व्यक्तीने सतत पाठपुरावा करून स्वतः प्रचंड मेहनत करून महापालिका अधिकाऱ्यांकडनं हे प्रोजेक्ट पूर्ण करून यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवले. आणि मुंबईला पाणी टंचाई मुक्त करण्याचं काम, कर्तृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करून दाखवलं. कळलं की नाही? असं मोठं प्रचंड असं हे काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करून दाखवलं. आणि हे सर्व करत असताना म्हणजे आज जे फडणवीस सातत्याने म्हणत असतात शिवसेनेने काय केलं, शिवसेनेने हे सत्तेमध्ये असताना काय केलं. म्हणजे तो कोस्टल रोडचा प्रोजेक्ट आम्हीच केला, त्यांनी फक्त प्लॅनिंग केलं होतं. केलं काय? ते करतच होते, प्लॅनिंग केलं, ते इम्प्लिमेंटेशन स्टेजला आणून ठेवलेलं असताना तुम्ही त्यांच्या म्हणजे शिंदेंचा बागुलबुवा गद्दार शिंदेना तुम्ही जवळ करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार तुम्ही पाडलं. त्यानंतर ते विरोधी पक्षात गेले. तुमची अपेक्षा अशी असते की विरोधी पक्षांनी सगळे प्रोजेक्ट पूर्ण करायचं, जो सत्ताधारी असतो त्यांनी ते मागच्या सरकारने केलेली कामं पुढे घेऊन जायचं काम त्यांनी करायचं, ते तुम्ही केलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, काँग्रेसच्या सरकारने सगळे जे प्रोजेक्ट तुम्ही म्हणता की आम्ही केले, मेट्रो रेल्वे आम्ही आणली, तो कोस्टल रोड आम्ही त्याचं प्लॅनिंग केलं होतं, ते इनिशियल स्टेजेस सुरुवातीला करण्याचं काम पण त्यांनी सुरू केलं होतं आणि तुम्ही त्यांचं सरकार पाडलं. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना यांनी त्यांच्या हातात सत्ता असताना काय चमत्कार केला, काय करून दाखवलं. त्यातला हा पहिला प्रोजेक्ट होता की त्यांनी आज मुंबईला पाणी टंचाई मुक्त करून दाखवलं. ते पाणी मुंबई शहराला इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड, रिलिजन, फायनान्शियल स्टेटस या मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाण्याचा पुरवठा, मुबलक पुरवठा देण्याचं श्रेय स्कीम गेल्या 35 वर्षाच्या त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या शिवसेनेने करून दाखवलं. कळलं की नाही? आणि हे काम आज सगळ्यात कधी म्हणजे BJPनी ह्या कामाचं कधी कौतुक केलं नाही, पण वर्ल्ड बँक वगैरे अशा मोठ्या संस्था त्यांनी याचं कौतुक केलेलंच आहे. आज मुंबई महापालिकेमध्ये 3.4 बिलियन लिटर्स वॉटर पर डे आज मुंबई शहराला आपण या तलावात दिला जातो. 365 दिवस न थकता मुंबई महानगरपालिकेचे जे हायड्रॉलिक इंजिनियर आहेत, पाणी पुरवण्याचे जे प्रमुख आहेत, त्यांच्यासाठी ते सगळं ह्याचं नियंत्रण करत असतात. आणि अशी सिस्टीम मुंबई महापालिकेने जी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे, मी कदाचित कित्येक नगरसेवकांना पण माहीत नसेल. मुंबई महापालिकेले जे पूर्वी एकच IAS ऑफिसर राहायचं, आज जवळ 5-6 IAS ऑफिसर आहेत ॲडिशनल चीफ कमिशनर म्हणून. त्यातला एक ॲडिशनल चीफ कमिशनर या जो पूर्वी हायड्रॉलिक इंजिनियर ह्याचा हेड होता वॉटर डिपार्टमेंटचा, तो ॲडिशनल चीफ कमिशनर असतो, IAS ऑफिसर तो आहे. आणि त्याला ट्रेन करण्यासाठी देखील एक हायड्रॉलिक इंजिनियरची म्हणजे डेप्युटी असिस्टंट हायड्रॉलिक इंजिनियरची एक टीम, तो जो ॲडिशनल कमिशनर आहे त्याला ट्रेन करण्यासाठी, त्याला प्रशिक्षित करण्यासाठी ही हायड्रॉलिक इंजिनियरची टीम महापालिकेमध्ये तैनात आहे. अत्यंत चांगल्या सिस्टीम्स पाणी पुरवठ्याच्या बाबतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गेल्या 35 वर्षाच्या त्यांच्या राजवटीमध्ये करून दाखवली, इम्प्लिमेंट करून दाखवली, यशस्वीरित्या करून दाखवली. हेच त्यांचं श्रेय आहे. मित्रांनो, मी जे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जे मी सांगितलं होतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी काही चांगली कामं केली त्यातला हा पहिलाच माझा व्हिडिओ आहे की त्यांनी पाणी पुरवठ्याच्या क्षेत्रामध्ये काय क्रांती करून दाखवली, त्याचं हे मी डिटेल्स तुम्हाला दिले. तुम्हाला हे नक्की आवडतील अशी मला आशा आहे. आणि तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, असलेल्या सर्व आपल्या विभागातील राजकीय कार्यकर्त्यांची शेअर करा, पॉलिटिकल राजकारणी लोक नेते मंडळींची शेअर करा, आणि माझ्या हे चॅनल जो आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.
आणि या सिरियलमध्ये मी रोज एक एक विषय घेऊन येणार आहे. उद्याचा माझा विषय आहे तो म्हणजे कचरा नियंत्रण. मुंबई महापालिकेचे जे कर्मचारी आहेत, आपण कचरा टाकतो आणि त्याचा निचरा सगळं कशा रीतीने करतात याच्याबद्दल मी बोलणार आहे. तोपर्यंत प्लीज 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 टेक केअर.